काल कॉलेजचं पहिलं दिवस असल्यामुळं आमचे सी सी सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेतले. त्यांनी म्हणले बसूनच तुमचं नाव सांगा. मग सगळेजण बसून नाव सांगितले. बसून नाव सांगायचं नाही बे, आपण स्वतःला रिस्पेक्ट द्यायचं. आपण दुसरेजण आल्यावर उभारताव कशाला, कधी विचार केला का? कारण आपण त्यांना रिस्पेक्ट द्यायला. मग तसं स्वतःला रिस्पेक्ट द्यायचं, आपण स्वतःची कदर करायची, मगच दुनिया आपली कदर करणार. नाव घेताना पूर्ण नाव घ्यायचं, फक्त नाव अथर्व म्हणून नाही, अथर्व चिदानंद मंठाळकर पूर्ण नाव पूर्ण प्राऊडमध्ये घ्यायचं आणि उभारून घ्यायचं. दॅट्स द एनर्जी. ते एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या क्रिएट करत आहे. ते आपलं एक ओरा हे म्हणतात ना, हे ओरा 99+, ते खरं मध्ये ओरा असतंय. ते एक पॉझिटिव्ह एनर्जी असतंय. ते जर तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल तर तुम्हाला माहीत असेल. तसल्या पॉझिटिव्ह लोकांसोबत राहिलो तर तुम्हाला कळालं असेल, एक्सपिरियन्स झाला असेल. हे लर्निंग तुम्ही घ्या बे, इम्प्लिमेंट करा. असं ऐकायचं आणि सोडून द्यायचं करत बसू नका. किती दिवस ऐकणार आणि सोडून देणार? झाले की आता 20 वर्ष. इम्प्लिमेंट करा. तेवढ्यातच मी जे एकदम लास्ट बेंच, मला लास्ट बेंचला बसायला आवडतं. मी एक लास्ट बेंचर आहे आणि मी कायम लास्ट बेंचरच राहणार. असं नाही की जे समोर बसतात की त्यांना लई काय काय नाही, ते तुमची मेंटॅलिटी. मी लास्ट बेंचच बसणार. तर मी लास्ट बेंचला बसलेलं आणि मी उठून ॲन्सर दिलो. म्हटल्यावर माझं नाव सांगितलं. दॅट्स. मग हे तुम्ही इम्प्लिमेंट करा.